आज आपलं शेंडा पार्कचं हॉस्पिटलची पायाभरणी आणि आमच्या विस्तारित इमारतीचं पायाभरणी हे उद्घाटन हे अमित शाह साहेबांनी करावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी अजून तारीख दिलेली नाही, पण यायचं मान्य केलेलं आहे. उद्या 26 जानेवारी आपल्या देशाचं प्रजासत्ताक दिन आहे. त्या निमित्ताने उद्या झेंडावंदन आहे. तर त्या पूर्वसंध्येला आज 25 तारखेला मी कोल्हापूरमध्ये आलो आणि जे प्रलंबित प्रश्न होते बरेचसेच त्यासाठी आज बैठका लावलेल्या होत्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे खनिज विभागामार्फत 2018 पासूनचा निधी प्रलंबित होता त्याबद्दल आज बैठक झाली. जवळजवळ 22 कोटी 35 लाख रुपये निधी हा तसाच आपण पडून होता आणि केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्याचं वाटप करायचं ठरवलेलं आहे आणि ती बैठक आज संपन्न झालेली आहे. दुसरा आज वैद्यकीय विभागाचा विशेषतः CPR त्यानंतर सिव्हिल सर्जन आणि DHO यांची बैठक घेऊन आपल्याला चांगल्या सुविधा कशा देता येतील याची एक बैठक आज पार पडलेली आहे. दुपारी आंबेवळ उचंगी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आणि आपलं सगळ्यांचं जे स्वप्न आहे की हजारो वर्षापासून आई अंबाबाईचं निवासस्थान करवीर नगरीमध्ये आहे आणि हे अनेक वर्ष चिरंतन राहणार आहे. आता तेथील ज्या सुविधा करणं आणि एक जुन्या शहरामध्ये ते असल्यामुळं त्याचा विकास करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या दूर करायच्या असतील तर थोडंसं तिथले रहिवासी थोडंसं व्यापारी यांनी आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. 1000 कोटी रुपयाचा तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे. परवा 29 तारखेला अजितदादा पवार येणार आहेत, त्यावेळी पुन्हा त्याचं सादरीकरण केलं जाणार आहे. तर जवळजवळ सगळ्याच व्यापाऱ्यांनी रहिवाशांची परवा माझी बैठक झाली आणि त्यांचं पुनर्वसन कसं करावं, त्यांना पुनर्वसनाचा मोबदला कसा द्यावा, किती द्यावा आणि त्यांना चांगलं कसं पुनर्वसन करता येईल यासाठी पुन्हा आज दुपारी बैठक आहे. आंबेवळ उचंगी ह्या प्रकल्पग्रस्तांची बैठक आहे आणि नंतर मला वाटतं की सगळ्यात अंबाबाईचं जर आपण विकसित करू शकलो म्हणजे आपलं जे आता स्वप्न आहे ते तर 20पट या भाविकांच्यामध्ये वाढ होईल. आणि तुम्ही आजच मी कुठल्या तरी एक प्रसारमाध्यमात बघितलं की एकेका तीर्थक्षेत्रामध्ये किती लोक येत आहेत आणि किती त्यामुळं लोकांना रोजगार मिळालेला आहे, किती उत्पन्न मिळालेले आहे याचेसुद्धा आकडे आश्चर्यकारक आहेत. आणि तसं जर आपण करू शकलो तर फार मोठी GDPमध्ये आणि आपल्या कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये भर पडेल असं मला वाटतं. आव्हान करते की आंदोलन मागे घ्या. नाही याच्याबद्दलचे अनेक त्यांनी आपण पावलं उचललेली आहेत. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की कुणबी तुम्ही दाखले द्या. मला वाटतं दिवस एक रात्र एक करून सर्व अधिकाऱ्यांनी जवळजवळ 54 लाखापेक्षा जास्त कुणबी दाखलेच्या व्यक्ती शोधून काढल्या. त्यांनी त्यांचं रेकॉर्ड तपासलं. हैदराबादला गेले. मोडी, पारशी, उर्दू हे सगळं दस्तऐवज बघून त्यांनी कुणबी दाखल्याचा सुद्धा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मागासवर्गीय आयोग स्थापन आपण केला नवीन. त्यानंतर त्याच्यामार्फत एक आठवड्याचा कार्यक्रम आपण सगळ्या राज्याला दिला. सर्व अधिकारी रात्र दिवस करतायत आणि मराठा समाज हा मागास आहे ठरवण्याचं काम सुरू आहे. ते पूर्ण झालं की यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलवू आणि मराठा समाजाला जादाचं कुणालाही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आरक्षण देऊ. आणि मला वाटतं हे एवढं आपण करत असू तर थोडंसं जरांगे साहेबांनी विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं. सर्व न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं आता त्याच्याबद्दल जास्त बोलणं उचित नाही. काल रोहित पवार गेले त्यावेळी सुप्रियाताई येथे रस्त्यावर उतरल्या. रुपाली चाकणकर म्हणतायत की आत्ताच सुप्रियाताईंना आठवला अजितदादांच्या वेळी का उतरल्या. नाही ते खरं आहे की आता अनेक लोकांना यापूर्वी EDमध्ये बोललं होतं त्यावेळा सुप्रियाताई कुठे दिसल्या नव्हत्या. ही प्रकर्षानं रुपालीताई चाकणकरने आठवण करून दिली असेल. त्या मागासवर्गीय आयोगाला आम्ही लक्षात आणून देऊ आणि या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करू. हे जे आहे आपण पाणी देणं ते रद्द केलेलं आहे. नाही यापूर्वी आपल्याला माहिती आहे की जो पाटगाव धरणामधून पाणी ते उचलून
खाली आणून पुन्हा वरती नेऊन त्या जलाशयाचा वापर करून ते वीज निर्मिती करणार होता असं त्याला मान्यता दिलेली होती. परंतु आपल्या त्या पाटगावच्या धरणामधून आपण पाणी देणार नाही ही भूमिका जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी घेतली आणि विशेषतः भोदरगड तालुक्यातील जनतेने घेतली. आणि ते मला वाटतं अडाणीच्या लोकांना आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्याने आज कालच पत्र मलाही पाठवलं की हा प्रकल्प त्यांनी रद्द करण्याचं ठरवलेला आहे. मला वाटतं हा लोकांचा विजय आहे. खात्री आम्हाला होतीच की अनेक पक्ष आलेले आहेत, हे पुढे टिकणार नाहीत आणि ते एकाच एक अशी लढत देऊ शकणार नाहीत. हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. संभाजीराजे काँग्रेसच्या एकंदरीत आता त्यांची चर्चा चालू आहे. सरप्राईज चेहरा म्हणून संभाजीराजेंकडे पाहताय आपण. नाही, माझी आणि संभाजीराजेंची भेट झालेली नाही. मी भेट झाली तर ही विचारीन आणि त्यांचा निर्णय तुम्हाला मी सांगेन. स्वतः 10 वर्ष ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनीच असं सांगितलं की मी स्वतःच जाऊन अजित पवार आणि तटकरे साहेबांना विनंती केली होती की यातून मला मुक्त करावं आणि मी त्यांना उपाध्यक्ष हे प्रदेश केलेला आहे आणि 10 वर्षानंतर हे झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या इच्छेप्रमाणे झालेलं आहे.